श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकांनो, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कुंभ राशीला मोठा झटका भेटणार. एकटे असाल तरच पहा, नाहीतर पायाखालची जमीन सरकेल. कुंभ राशीच्या जातकांनो, जून महिन्याचा तो सुवर्ण काळ तर फक्त एक ट्रेलर होता. खरा व काळजाचा ठोका चुकवणारा महाभयंकर क्लायमॅक्स आता जुलैच्या पहिल्याच आठवड्यात तुमच्या आयुष्यात येणार आहे. हा झटका इतका भयानक व अंगावर काटा आणणारा असेल की ते पाहता तुमच्या पायाखालची जमीन सरकेल मित्रांनो. हा झटका त्यासोबतच कारण नवग्रहाचे न्यायाधीश साक्षात काळपुरुष भगवान शनिदेव महाराज तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट कर्माचा जळजळीत महाहिशोब घेऊन थेट तुमच्या दारात उभे राहणार आहेत. म्हणूनच जर तुमच्यात हिंमत असेल व तुम्ही या क्षणी घरात पूर्णपणे एकटा असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची चूक करा, कारण दुर्लक्ष करणाऱ्याचे संसार एका रात्रीत माती मिळाले आहेत. कारण ज्या शत्रूने आजवर तुमच्या पाठीत खंजीर खुपसलाय आणि जे रक्ताचे अत्यंत जवळचे चेहरे तुमच्याच घरात राहून तुमच्या मुलाच्या संगतीचा गैरफायदा घेत तुमच्या पाठीमागे विनाशाचे मोठे षडयंत्र रचत आहेत. याचा असा थरकाप उडवणारा काळकुट्ट चेहरा आता जगासमोर येईल. महादेवाची शपथ घेऊन सांगतो, जर जुलैच्या पहिल्या 7 दिवसात तुम्ही मिळालेले हे रहस्यमय धोक्याचे संकेत ओळखले नाही तर साखरेसारखा गोड बोलणाऱ्या लोकांच्या जाळ्यात अडकून तुमचं हस्तखेळतं कुटुंब वर्षानुवर्षाची इब्रत एका रात्रीत मित्रांनो अशा महाभयानक दलदलीत उद्ध्वस्त होईल की 7 जन्म उलटले तरी त्यातून तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे या कठीण काळात मदतीला ना तुमचे मित्र येणार ना तुमचे नातेवाईक. कारण जेव्हा शनिदेवाचा कोप होतो तेव्हा बुद्धी काम करणं बंद करते आणि चांगलेला मार्गही अंधारात हरवून जातो. जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणारी तुमची एक लहानशी चूक आणि बोलण्यातील अहंकार तुम्हाला अशा मोठ्या संकटात टाकू शकतो. तेथून पैशाचे नुकसान तर होईलच, पण मानसिक शांतता कायमची हिरावली जाईल. म्हणूनच हा व्हिडिओ ही भविष्यवाणी केवळ एक माहिती नसून तुमच्या संपूर्ण आयुष्याला वाचवणारी एक एक अंतिम चेतावणी आहे मित्रांनो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर जुलै महिना सुरू होताच पहिला आठवडा मित्रांनो, कुंभ राशीच्या लोकांना तुमच्या आयुष्यात असे 7 मोठे अत्यंत रहस्यमय चमत्कार घडतील, ज्याची तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून देवाकडे आळवणी करत होता. कारण विघ्नहर्ता भगवान श्री गणेशा असा एक अद्भुत दुर्मिळ आणि शक्तिशाली आशीर्वाद थेट तुमच्या राशीवर पाडणार आहे, जो तुमच्या आयुष्यातील सर्व संकटाचे कुलूप एका झटक्यात उघडू शकतो. जुलैच्या या पहिल्याच आठवड्यात तुम्हाला एकामागून एक अशा काही शुभ बातम्याही मिळतील, ज्या ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत. पण लक्षात ठेवा, हा चमत्कार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापूर्वीच काही अशा अदृश्य शक्ती तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, ज्या बाप्पाच्या या दैवी प्रभावाला तुमच्या घरात येण्यापासून रोखूशी इच्छितात. म्हणूनच 1 जुलै ते 7 जुलै दरम्यान मिळणाऱ्या या चमत्कारी संकेतांना चुकूनही हलक्यात घेऊ नका. कारण हा काळ तुमच्या नशिबाचा जुना आणि बंद असलेला दरवाजा कायमचा उघडण्यासाठी निर्माण झालाय. भगवान श्री गणेशाचे हे स्पष्ट सांगणे आहे की नशिबाचे कितीही मोठे टाळे असले तरी ते केवळ केवळ तुमच्या प्रामाणिक कष्टाच्या आणि परिश्रमाच्या किल्लीनेच उघडू शकते. म्हणूनच जुलैच्या या पहिल्याच आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेलच, पण जर तुम्ही हातावर हात ठेवून बसून राहिलात आणि तोंडाने फक्त मोठमोठ्या गोष्टी करून प्रत्यक्षात मेहनतच केली नाही, तर समोर आलेली ही सुवर्णसंधी एका सेकंदात तुमच्या हातातून निसटून जाईल. या दिवसात जर तुम्ही लोकांबद्दल मनात कोणताही खोटेपणा न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागून आपले काम करत राहिलात, तर तुमच्या कामातून केवळ तुमचाच फायदा नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांचा सुद्धा फायदा होईल आणि त्याच्या अंतःकरणातून निघालेला आशीर्वाद तुम्हाला थेट यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. कारण त्यांच्या पाठीशी लोकांचा व देवाचा आशीर्वाद असतो. त्याच्या नशिबाचे टाळे उघडायला काळालाही वेळ लागत नाही. पण मित्रांनो, या जुलैच्या पहिल्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांची एक खूप मोठी परीक्षा देखील घेतली जाईल. कारण जे लोक केवळ स्वतःचा स्वार्थ पाहतात, दुसऱ्यांना फसवून आपला रस्ता मोकळा करतात किंवा काम निघून गेल्यावर दिलेला शब्द विसरून समोरच्याला वाऱ्यावर सोडून देतात, अशा लोकांसाठी हा काळ अत्यंत घातकी आणि भयानक ठरू शकतो. जर तुम्ही भूतकाळात कोणाला काही वचन दिले असेल आणि ते अद्यापही पूर्ण केले नसेल, तर जुलैच्या या सुरुवातीच्या दिवसात ती व्यक्ती ती जुनी चूक तुमच्यासाठी मोठे संकट बनवून उभी राहू शकते. म्हणून जर तुम्हाला बाप्पाचा हा 7 चमत्काराचा आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घ्यायचा असेल, तर मनातील सर्व कपट बाजूला ठेवून अत्यंत शुद्ध हेतूने या पहिल्या आठवड्यात पाऊल टाका आणि गणपती बाप्पाची नजर तुमच्या प्रत्येक विचारावर असून तुमची एक लहानशी चलाखी या मोठ्या संधीला
कायमच्या विनाशात बदलू शकते. लक्षात घ्या तेवढं. कुंभ राशीच्या लोकांसाठी जितका चमत्कारी आहे तितकाच तो एका अत्यंत गुप्त आणि छुप्या संकटाची भीती घेऊन येणारा ठरणार आहे. कारण या काळात तुमच्या घरातील मुलांच्या किंवा तुमच्या संतानांच्या संगतीमुळे परिवारावर एक खूप मोठे आणि न पेलवणारे संकट येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 1 ते 7 जुलै दरम्यान तुमच्या घरातील लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सर्वांच्याच हालचालींवर आणि त्यांच्या मित्रमंडळींवर तुम्हाला अतिशय कडक नजर ठेवावी लागेल. कारण मुलांच्या ग्रुपमधील किंवा मित्रांमधील एखादी वाईट व्यक्ती त्यांना चुकीच्या मार्गावर नेण्याचा किंवा एखाद्या गुप्त कट कारस्थानात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्ही या पहिल्या आठवड्यात मुलांच्या वागण्याकडे आणि त्यांच्या संगतीकडे साफ दुर्लक्ष केले तर त्यांची एक लहानशी चूक किंवा एका रात्रीची मस्ती तुमच्या संपूर्ण हसत्या-खेळत्या कुटुंबाला कोर्ट कचेरीच्या, पोलिसांच्या आणि अत्यंत गंभीर कायदेशीर वादाच्या भयंकर कचाट्यात अडकवू शकते, ज्यातून बाहेर पडताना तुमच्या नाकी नऊ येईल. याच जुलैच्या पहिल्या आठवड्यात एकीकडे मुलांची चिंता सतावत असतानाच दुसरीकडे तुमच्या आर्थिक आयुष्यात आणि अडकलेल्या पैशांच्या बाबतीत एक अत्यंत मोठी हालचाल होणार असून तुमचा नशिबाचा खेळ पूर्णपणे तुमच्या बोलण्यावर म्हणजेच वाणीवर अवलंबून असणार आहे. जर तुम्ही भूतकाळात कोणाला मोठे कर्ज दिले असेल, व्यवसायात तुमचे पैसे अडकले असतील किंवा जुनी उधार वसुली बाकी असेल तर ते रखडलेले धन अचानक तुमच्याकडे परत येण्याचे अत्यंत प्रबळ आणि शुभयोग या दिवसांत निर्माण होत आहेत. पण हे पैसे तुमच्या हातात सहज पडणार नाहीत, तर ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या रागावर पूर्ण नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी अत्यंत धोरणीपणाने आणि गोड बोलून व्यवहार करावा लागणार आहे. कारण या संपूर्ण आठवड्यात तुमची वाणी जितकी मधुर असेल तितकाच लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर वेगाने बरसेल आणि तुमचे कठीण वाटणारे आर्थिक मार्ग देखील चुटकीसरशी मोकळे होतील. परंतु हा काळ एका अत्यंत धारदार तलवारीसारखा आहे हे विसरून चालणार नाही. कारण याच काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा नोकरी व्यवसायात कामाचा ताण इतका प्रचंड वाढणार आहे की तुम्हाला स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी पार्ट टाइम वेळ काढणे देखील अशक्य होऊन बसेल. या मानसिक दबावामुळे आणि चिडचिडीमुळे जर तुम्ही कोणत्याही व्यक्तीशी पैशांच्या व्यवहारावरून किंवा जुन्या कारणावरून वाद घातला किंवा संतापून कडू शब्दांचा वापर केला तर तो लहानसा वाद एका महाभयानक भांडणात आणि मोठ्या आर्थिक नुकसानीत बदलू शकतो. जुलैच्या या सुरुवातीच्या 7 दिवसांत तुमच्याकडून होणारी एक लहानशी लापरवाही किंवा जिभेवरील ताबा सुटणे तुम्हाला थेट केस मुकदम्यांच्या आणि शत्रूंच्या जाळ्यात कायमचे अडकवू शकते. म्हणूनच जुनी म्हण लक्षात ठेवा की नाही राहील बास ना वाजेल बासरी. म्हणजेच वाद घालण्यासारखी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच स्वतःला शांत ठेवा आणि पैशांचा व्यवहार अत्यंत शांततेने हाताळा. या संयुक्त भागात सर्वात मोठी चेतावणी ही आहे की या दिवसांत तुमची कोणतीही जुनी चूक किंवा भूतकाळात कोणाशी तरी केलेले वाईट वर्तन अचानक तुमच्यासमोर एक मोठे संकट बनून उभे राहू शकते, ज्याच्या धाकाने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. जर तुमच्याकडून पूर्वी काही नकळत चुका झाल्या असतील तर त्या या काळात शांतपणे स्वीकारणे आणि वादावर पडदा टाकणे हाच एकमेव हुशारीचा मार्ग असेल. कारण जुलैच्या या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही अहंकार दाखवला तर तुमची वर्षानुवर्षांची प्रतिष्ठा एका क्षणात मातीत मिळू शकते. या संपूर्ण आठवड्यात तुम्हाला केवळ मुलांवर लक्ष ठेवून घरातील संकटच टाळायचे नाही, तर आपल्या बोलण्यात साखरेसारखा गोडवा ठेवून अडकलेला पैसा आणि आपली नोकरी देखील सुरक्षित ठेवायची आहे. कारण तुमची हीच सतर्कता तुम्हाला या मोठ्या संकटातून वाचवून यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाणार आहे. जुलै महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि प्रेमसंबंधांमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक वळण येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण तुमच्या पाठीमागे अतिशय गुप्तपणे मोठे षडयंत्र रचले जात असून काही अत्यंत जवळचे चेहरेच तुमच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दिवसांत तुमचे कौटुंबिक सुख आणि तुमच्या पार्टनरसोबतचे नाते उद्ध्वस्त करण्यासाठी तुमचे गुप्त शत्रू आणि काही कपटी मित्र सक्रिय होणार असून ते तुमच्या कानावर पार्टनरबद्दल अत्यंत खोट्या आणि भडकवणाऱ्या गोष्टी घालू शकतात. जर तुम्ही लोकांच्या या ऐकीव आणि खोट्या अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवला तर तुमच्या घरात एका रात्रीत महाभयानक वादळ निर्माण होऊ शकते. म्हणूनच 1 ते 7 जुलै दरम्यान कोणाच्याही भडकावण्याला बळी पडू नका आणि कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या बुद्धीने आणि संयमाने विचार करा. कारण बाहेरून गोड बोलणारे हेच लोक तुमचे हसते खेळते नाते तोडण्यासाठी टपून बसले आहेत. ज्या कुंभ राशीच्या तरुण तरुणींचे विवाह बऱ्याच काळापासून जमत नाहीत, ज्यांच्या लग्न कार्यात सतत काही ना काही अनाकलनीय अडथळे येत आहेत किंवा जे आपल्या प्रेमजीवनात अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत, अशा सर्वांसाठी आता केवळ आणि केवळ देवों के देव महादेव बाबा भोलेनाथ हाच एकमेव अंतिम आधार आणि संकटमोचक उपाय ठरणार आहेत. जुलैच्या या पहिल्याच आठवड्यात कोणत्याही सोमवारी किंवा शुभ मुहूर्तावर नजीकच्या शिवमंदिरात जाऊन महादेवांच्या शिवलिंगावर अत्यंत श्रद्धेने जलाभिषेक करा आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा, तुमच्या अडचणी आणि तुमच्यावर आलेले हे मोठे संकट थेट भोलेनाथांच्या चरणी अर्पण करा.
सृष्टीचे पालनहार असलेले बाबा भोलेनाथ तुमच्या अंतःकरणातील खरी आळवणी ऐकून तुमच्या मार्गातील सर्व विघ्ने आणि शत्रूंचे षड्यंत्र चुटकीसरशी नष्ट करतील आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुखाची आणि पवित्र नात्यांची नवी पहाट उजाडेल. मित्रांनो, भगवान शनिदेव, श्री गणेश आणि महादेवांची ही असीम कृपा जर तुम्हाला तुमच्या पाठीशी अखंड ठेवायची असेल तर मनात कोणतीही शंका न ठेवता संपूर्ण श्रद्धेने आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अत्यंत पवित्र अंतःकरणाने जय भोलेनाथ, हर हर महादेव किंवा जय शनिदेव महाराज असे नक्की लिहा, जेणेकरून देवाची अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी सदैव उभी राहील. तसेच येणाऱ्या काळातील अशाच सर्व धोक्यांपासून आधीच सचेत राहण्यासाठी आणि आपल्या नशिबाची प्रत्येक मोठी अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, कारण तुमची हीच श्रद्धा आणि एक लहानसे सबस्क्राईब तुमचे संपूर्ण आयुष्य संकटातून वाचवून सुवर्ण काळाकडे घेऊन जाऊ शकते.